पहिला श्रावण सोमवारनिमित्त प्राचीन शिवमंदिरामध्ये प्रचंड गर्दी जी आहे ती भाविकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जर पाहायला गेला तर अंबरनाथमधील हे प्राचीन असं शिवमंदिर आहे. 965 वर्षापूर्वीचं हे प्राचीन असं शिवमंदिर आहे आणि महाशिवरात्री असेल, त्याचबरोबर श्रावणमधला पहिला सोमवार असेल, यानिमित्त भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. आपल्यासोबत काही भाविक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात. दादा, तू किती वर्षापासून या मंदिरामध्ये दर्शनासाठी काय सांगशील संदर्भामध्ये? कितने साल से आते हैं दर्शन के लिए? पहली बार आया। पहली बार आते हो? क्या मनोकामना है? ये मेरी मनोकामना। दादा, किती वर्षापासून आपण येतात मंदिरामध्ये? मौशी, कितने साल से आते हैं आप? 15-20 साल। अच्छा, क्या मांगना है? कुछ नहीं मांगते, कुछ नहीं, बस श्रद्धा से आते हैं। अंकल, क्या बोलेंगे आप? आप दर्शन करने के आते हैं। आज हो गया 30-40 साल। 30-40 साल से। अच्छा, क्या मनोकामना, क्या मांगते हैं? मनोकामना बस अपना आते हैं, दर्शन करके जाते हैं, मनोकामना अच्छा, मावशी, तुम्ही काय सांगाल? आज श्रावण सोमवार आहे म्हणून आलोय। दरवर्षी येत असतात? हो, दरवर्षी। आपण जर पाहायला गेलं तर अनेक भाविक जे आहेत ते म्हणजे अनेक वर्षांपासून या प्राचीन शिवमंदिरामध्ये भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरामध्ये येतात आणि पाहायला गेलं तर 1 ते 2 किलोमीटरची लांबच लांब रांग जी आहे ती या मंदिराच्या बाहेर जी आहे ती लागलेली आहे आणि हर हर देव महादेवाच्या घोषणेमध्ये आता हे शिवमंदिर, प्राचीन शिवमंदिर जे आहे ते गरजांनी दुमदुमलं आहे. किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ. पूर्ण महाराष्ट्रातनं तर येतात, बाहेरनं पण येतात आणि खूप पद्धतशीर आता लाईन जी आहे तुम्ही पण बघा, एवढी पद्धतशीर लाईन चाललेली आहे की आनंदित सर्व भक्तगण आहेत आणि सर्व भक्तगणांना शिव नक्की प्रसन्न होईल याच्याबद्दल वादच नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.